1 चमचा बेसनमध्ये मी फक्त 2 वस्तू ॲड केल्या आणि चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल ग्लो मला बघायला मिळाले। चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह झाली, चेहरा अतिशय हिऱ्यासारखा चमकायला लागला। तर तुम्हालाही असाच मॅजिकल ग्लो हवा आहे का? तर चला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा। तर ही रेमेडी कशा पद्धतीने बनवलेला आहे किंवा बेसनपासून फेशियल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप नक्की बघा। तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आधी चेहऱ्याला क्लिंजिंग करून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, यासाठी आपल्याला रॉ मिल्क लागणार आहे, म्हणजे कच्चं दूध लागणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून एवढं कच्चं दूध घ्यायचं आहे। तर कच्च्या दुधामुळे आपल्या चेहऱ्याला एक प्रकारचं नॅचरल क्लिंजिंग होऊन जातं आणि दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे की आपल्या चेहऱ्यावरची घाण स्वच्छ करण्यासाठी किंवा जेवढीही आपल्या चेहऱ्यावर डेड स्किन असते ती रिमूव्ह करण्यासाठी कच्चं दूध हे खूपच जास्त हेल्पफुल असतं। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे आणि यामध्ये साधारणतः अर्धा टेबलस्पून मी एवढं गुलाबजल ॲड केलेलं आहे आणि छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गुलाबजल आपल्या चेहऱ्यावर फेअरनेस येण्यासाठी खूप जास्त इफेक्टिव्ह असतं आणि टोनरचं देखील काम गुलाबजल करत असतं। तर चला, या ठिकाणी क्लिंजर तर आपलं तयार झालेलं आहे। आता हे चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे हे बघून घेऊया। आता हे चेहऱ्याला क्लिंजिंग लावण्यासाठी आपल्याला कॉटनचा वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे कॉटन पॅड असेल त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। तर अशा प्रकारे कॉटनच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला छान असं मसाज करायची आहे, जेणेकरून जेवढीही घाण किंवा इम्प्युरिटीज डर्ट ऑइल आपल्या चेहऱ्यावर असेल ते सगळं रिमूव्ह होईल आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो यायला देखील मदत होत असते। दुधामुळे आपल्या चेहऱ्यावर जे ओपन पोर्स असतात त्याच्यामध्ये जेवढी देखील घाण असते किंवा डर्ट असतं किंवा ऑइल असतं ते आतून ते बाहेर काढण्याचं काम दूध करत असतं। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कच्च्या दुधानेच क्लिंजिंग करायची आहे। तर छान असं आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करायची आहे, जेणेकरून सगळी डेड स्किन देखील रिमूव्ह व्हायला मदत होते आणि यामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल प्रकारे क्लिंजिंग होऊन जातं। तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, अंडर आईज एरिया खाली देखील आपल्याला छान अशी मसाज करायची आहे, कारण त्या ठिकाणी काळे डार्क सर्कल असतात। त्याचबरोबर आपल्या होठांच्या आजूबाजू देखील काळे डाग असतात, त्या ठिकाणी देखील आपल्याला छान असं क्लिंजिंग करून घ्यायचं आहे। तर यामुळे बघू शकताय तुम्ही किती चेहऱ्यावरचं डर्ट किंवा इम्प्युरिटीज कॉटनवर निघालेली आहे। तर छान असं आपल्याला मानेला देखील मसाज करायची आहे। तर 2 ते 3 मिनिटसाठी या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला दुधाने किंवा या कॉटन पॅडच्या साहाय्याने चेहऱ्याला मसाज करून घ्यायची आहे। तर यामुळे आपल्याला चेहऱ्याला नॅचरल ग्लो तर मिळणारच आहे, त्याबरोबर आपल्या चेहऱ्यावर डार्क सर्कल असेल किंवा सुरकुत्या ते देखील रिमूव्ह होतात। तर या ठिकाणी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे, तर ग्लो खूप सुंदर आलेला आहे, सगळी डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे। यानंतर आपल्याला नेक्स्ट म्हणजे चेहऱ्याला फेस पॅक विथ स्क्रब करायचं आहे। या ठिकाणी 2 in 1 मी तयार करते। फेस पॅक विथ स्क्रब या एकाच प्रोसेसमध्ये आपलं होऊन जाणार आहे। तर या ठिकाणी स्टार्टिंगला आपल्याला साखर घ्यायची आहे, जी व्हाईट शुगर असते ती घ्यायची आहे। जर का तुमच्याकडे ब्राऊन शुगर असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकतात। तर 1 ते 1.5 चमचा एवढी साखर घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1 चमचा एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे। तर बेसन पीठमुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय नॅचरल प्रकारे ग्लो येण्यासाठी मदत होत असते आणि आपल्या चेहरा खूप अतिशय फेशियलपेक्षाही अतिशय 100 पट जास्त आपल्या चेहऱ्यावर ग्लो येत असतो। त्यानंतर आपल्याला यामध्ये कस्तुरी हळद ॲड करायची आहे, जी वाईल्ड टर्मरिक असते ती आपल्याला ॲड करायची आहे। किचनची हळद शक्यतो अवॉइड करा, कस्तुरी हळद यूज करा फक्त। तर या ठिकाणी कस्तुरी हळद घातल्यानंतर आपल्याला कच्च्या दुधाचा या ठिकाणी वापर करायचा आहे। तर हे फेस पॅक आपल्याला बनवण्यासाठी कच्चं दूध ॲड करायचं आहे। जर का तुम्हाला दूध ॲड करायचं नसेल तर तुम्ही दही देखील यूज करू शकतात किंवा गुलाबजल देखील यामध्ये ॲड करू शकतात। तर छान अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर दूध घातल्यानंतर साधारणतः मी या ठिकाणी 3 ते 4 ड्रॉप्स एवढं गुलाबजल देखील यामध्ये ॲड करते, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला अधिकच नॅचरल ग्लो यायला मदत होईल आणि या ठिकाणी छान अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर पेस्ट ही थोडी लिक्विडी कन्सिस्टन्सी मला वाटत होती, त्यामुळे मी थोडं बेसन अजून ॲड केलेलं आहे। तर ही रेमेडी मी चेहऱ्याला लावण्यासाठी बनवते आहे। तर तुम्ही हातापायांना देखील
हा फेस पॅक लावू शकतात, कारण आपण त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची किंवा हातापायांवरची टॅनिंग दूर व्हायला देखील खूप सारी मदत होत असते. तर तुम्ही नक्की आवर्जून हा फेस पॅक अप्लाय करून बघा. तुम्हाला 1 आठवड्यामध्येच तुमच्या चेहऱ्यावर किंवा हातापायांवर खूप जास्त बदल बघायला मिळणार आहे. तर चला या ठिकाणी फेस पॅक तर आपला तयार झालेला आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते बघून घेऊया. तर चला या ठिकाणी क्लिंजिंग तर आपलं झालेलं आहे. आता फेस पॅक चेहऱ्यावर आता अप्लाय करून घेऊया. त्यासाठी आपल्याला हलक्या हाताने मसाज करत चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण साखर ॲड केलेली आहे, त्यामुळे साखरमुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल पद्धतीने स्क्रबिंग देखील होणार आहे. आणि साखरचे जे दाणे आपण या फेस पॅकमध्ये ॲड केलेले आहेत, ते ऑलरेडी आपण फेस पॅकची कन्सिस्टन्सी थोडी लिक्विड ठेवलेली आहे, त्यामुळे ते मेल्ट होतात आणि साखरचे जे ते थोडेफार क्रंच यामध्ये राहिलेले असतात, त्यामुळे अगदी माइल्ड ते पार्टिकल्स असतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असं स्क्रबिंग होऊन जातं आणि ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड्सचे रिमूव्ह व्हायला खूप सारी मदत होते. तर हलक्या हाताने मसाज करत या ठिकाणी आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे आणि 15 मिनिट आपल्याला चेहऱ्यावर असंच राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्यावर मसाज करायची आहे. हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला परत एकदा 2 ते 3 मिनिटासाठी मसाज करायची आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल पद्धतीने मसाज होऊन जाते आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरील ब्लड सर्क्युलेशन देखील खूप छान प्रकारे होतं आणि हीच प्रोसेस आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी खूप सारी मदत होत असते. तर नक्की ही प्रोसेस तुम्ही ट्राय करून बघा. तर या ठिकाणी आपल्याला छान अशी चेहऱ्याला मसाज द्यायची आहे. जी आपले जॉ लाईन्स असतात किंवा चीन असते त्या ठिकाणी आपल्याला छान अशी मसाज करायची आहे. त्याचबरोबर फेस पॅक आपल्याला नेकला लावायला कधीच विसरायचं नाही आहे. तर 2 ते 3 मिनिटभर मसाज केल्यानंतर चेहरा आपल्याला थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. आणि चेहरा ड्राय करण्यासाठी कधीही सॉफ्ट टॉवेलचा यूज करा किंवा सॉफ्ट रुमालच आपण वापरला पाहिजे, कारण आपल्या चेहऱ्याची स्किन ही खूपच जास्त सेन्सिटिव्ह असते. तर चला या ठिकाणी आपलं छान असं चेहऱ्याला फेशियल झालेलं आहे आणि शक्यतो होत असेल तर पार्लर फेशियल अवॉइड करा, कारण पार्लरमध्ये जेवढेही प्रोडक्ट आपण वापरत असतो किंवा चेहऱ्यावरती अप्लाय करतात त्यांच्यामध्ये केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात. ते जरी आपल्याला तात्पुरता ग्लो चेहऱ्यावर आणत असतील तरी पण त्याच्यानंतर रिॲक्शन आपल्याला चेहऱ्यावर बघायला मिळत असतात. त्यामुळे जर का आपण घरच्या घरी अशा होम रेमेडीज ट्राय केल्या किंवा घरगुती उपाय ट्राय केले तर त्याचा आपल्या चेहऱ्यावर देखील सुंदर असा ग्लो येतो आणि अतिशय नॅचरल पद्धतीने ते आपल्या स्किनवर काम करत असतात. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.